आयोजन आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आज जो मी विषय मांडणार आहे तो केवळ शब्दांचा खेळ नसून आपल्या लोकशाही वास्तव्याचे खरे असलेदार चित्र आहे. निवडणुका. वरून कीर्तन, आतून तमाशा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या, हा देश माझा. हे गाणे सर्वांना आवडत असेल, पण हे गाणे फक्त मनोरंजनासाठी आहे की असं दाखवण्यासाठी? भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणवणारा आहे. स्वातंत्र्य, समता, निवडणुका, संविधान या सगळ्या गोष्टीचे आपण मोठ्या अभिमानाने कीर्तन करतो. व्यासपीठावरून लोकशाहीचे गुणगान केले जाते, तर घोषणांमधून न्यायाची भाषा बोलली जाते. पण प्रश्न हा फक्त एवढाच आहे की हा सगळा मनापासून केलेले कीर्तन आहे की फक्त चेहऱ्यावरला एक मुखवटा? निवडणुकीत कीर्तन वाजते, निवडणुकीत कीर्तन वाजते, विकासाच्या शब्दात गाव गाजते, विकासाच्या शब्दात गाव गाजते. पोट रिकामं हात थरथरतात, अहो पोट रिकामं हात थरथरतात, आणि तमाशा फक्त राजाला पसंत होतो, आणि तमाशा फक्त राजाला पसंत होतो. भारतामध्ये निवडणूक आली की सर्व नेते भक्त बनतात, हातामध्ये संविधान आणि लोकशाहीचे कीर्तन माईकवर करतात आणि भाषणात म्हणतात, भारतातील जनता हीच राजा आहे. अहो भारतातील जनता हीच राजा आहे, पण ती राजा कधी प्रजा बनते आणि कधी सामान्य माणूस होते हे त्यांना कळत नाही. भारतामध्ये निवडणूक हा एक मोठा उत्सव. मग हा उत्सव हा कोणासाठी? सत्तेसाठी की लोकांसाठी? कारण गावात पाणी नाही. अहो गावात पाणी नाही, पण भाषणांमध्ये विकास वाहतो. काम नाही, पण कागदावर रोजगार दिसतो. प्रश्न विचारले तर म्हणता आचारसंहिता चालू आहे. अहो प्रश्न विचारल्यावर म्हणता आचारसंहिता चालू आहे, आणि निवडणुका झाल्यानंतर म्हणतात आता वेळ नाही. निवडणुका झाल्यानंतर म्हणतात आता वेळ नाही. गरीब आठवतो तो फक्त प्रचारासाठी. अहो गरीब आठवतो तो फक्त प्रचारासाठी, आणि नंतर सापडतो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, आणि नंतर सापडतो फायलांच्या ढिगाऱ्यात. चहा समोसा पैशांची चाहूल, चहा समोसा पैशांची चाहूल. मतदाराला समजते मतदानाची भूल, मतदाराला कळते मतदानाची भूल. निवडणुका आल्या की वातावरण बदलते. अहो निवडणुका आल्या की वातावरण बदलते. नेते मंडळी लोकसेवेच्या गप्पा गोष्टी करायला लागतात. नैतिकतेचे धडे शिकवतात. महिला, पुरुष, युवक यांची नावे घेतली जातात, आणि हे सगळं बघितल्यानंतर इतकं पवित्र वाटतं की असं वाटतं अरे वा किती छान कीर्तन चालू आहे. पण हे कीर्तन खरंच मनापासून आहे की फक्त माईकवर? कारण ह्या कीर्तनाच्या आड बघितल्यानंतर समजते पैशांची धमाकूळ, तिकिटासाठी केले जाणारे वाईट कृत्य, पैशांचा पाऊस, जात-पात, धर्म, प्रलोभन, दबाव, सत्तेसाठी काही करण्याची तयारी, हा सगळा तमाशा दिसतो. सभा गाजतात ढोल ताशांनी. अहो सभा गाजतात ढोल ताशांनी. भाषण मदाची धार. गावचा पोरगा विचारतोय रोजगार कुठे सरकार? अहो रोजगार कुठे सरकार? लोकांना सांगितलं जातं की ही निवडणुका फक्त तुमच्यासाठी आहे, या निवडणुका आम्ही तुमच्यासाठी लढतोय. पण जिंकल्यावर तोच भ्रष्टाचार वाढत चालतो, आणि एक प्रश्न निर्माण होतो की ही निवडणुका कोणासाठी? खुर्चीसाठी की लोकांसाठी? लोकशाहीत मतदार राजा हा राजा असतो, पण 5 वर्षानंतर त्याला भेटायला अनेक लोक जातात, पण वर्षभरात तो काय करतो, कुठे काय त्याचं अस्तित्व हे कोणालाही माहीत नसते. मत मागताना तो देव असतो, आणि निवडणुकीनंतर फक्त एक बोट असतो. नंतर फक्त तो एक आकडा असतो. बंधूंनो, मला एक प्रसंग आठवला. एकदा काय झाले, एक छोटेसे कुटुंब होते. कुटुंबामध्ये एक आई आणि तिचा मुलगा राहत होता. मुलाला लहानपणापासून राजकारणाचा वेळ होतं. आई त्या मुलाला म्हणत असे, अरे बाळ राजकारणात काय ठेवलंय? पण बाळ नेहमी म्हणत, अगं आई तुला माहित नाही, माझं साहेब हे एक आपल्या राजासारखं, आपलं राजा कसं स्वराज्य थापून गेलं तसं तेही लोकांसाठी करतात बघ. वर्षाचा रस्ता त्यांनी अवघं 15 दिवसात केलं. आई थांब, मी बघून आलो रस्ता. आईचं मन काय लागे ना. आई बाळाला म्हटले, अरे बाळ नको जाऊ, निवडणुकीचा काळ आहे. पण बाळाने काय ऐकलंच नाही, आणि बाळ गेलं. आईचं मन मनाला खात राहिलं. थोड्या वेळाने बातमी आली की अपघात झाला, आणि अपघातामध्ये तो तरुण जीवित गेला.
मग प्रश्न हा पडतो की वर्षाचं काम फक्त 15 दिवसात करून व्यक्तींच्या जीवाबरोबर केलेला हा किती मोठा प्रयत्न आहे. जर निवडणूक खरी लोकसेवेची प्रक्रिया असेल तर ती प्रामाणिकपणे लढली पाहिजे. कामात प्रामाणिकपणा आणि जबाबदारी दिसली पाहिजे. नाहीतर इतिहास नेहमीच सांगत जाईल निवडणूक वरून कीर्तन आतून तमाशा. प्रश्न विचारणाऱ्या नागरिकाची आणि जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीची आज समाजाला गरज आहे. आज आपण प्रश्न विचारत नाही. निवडणुकाच्या काळामध्ये अनेक गोष्टींना आपण बळी पडतो. पण हे खरंच राजकारण आहे का? नेत्यांकडून केले गेलेले प्रबोधन हे ते त्यांच्या येणाऱ्या काळात काढून घेतात. राजकारण हा फक्त राज्याचा विषय नसून तर राज्याला एक नवीन वळण देणारं कारण पाहिजे. आज आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. आपला देश काय करतोय? आपला देश कुठे जातोय? कारण आपला देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. मतदान हे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. पण मत फक्त एखाद्या व्यक्तीला करायचं नसून त्या व्यक्तीच्या गुणांना करायचं असतं. कारण ती व्यक्ती आपल्या देशाचं भवितव्य आणि आपल्या विकासाची योजना करणार असतो. जाताना एवढं सांगेल, तमाशाला आता कंटाळलोय. खोट्या आश्वासनांचा भार आता पेलवेना. यावेळेस मतदान करणार. नाही फक्त कामाला, नाही फक्त व्यक्तिमत्वाला, फक्त देशाच्या विकासाला. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.